नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये। LLB CET परीक्षा 2024 करता आपण कायदेशीर अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूडवर अतिशय महत्त्वाची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनल फॉलो करत असाल तर तुम्हाला LLB CET परीक्षा 2024 करता या सेशनचा नक्कीच उपयोग होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील बऱ्याचशा लेक्चरमध्ये आपण कायदेविषयक अभिवृत्ती या सदराखाली थिअरी आणि त्याखालील MCQचा आपण अभ्यास केलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षीही आपण कायदेविषयक अभिवृत्ती या सदराखाली काही महत्त्वाची MCQज या लेक्चर सिरीजमध्ये घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉ CET परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलचा उपयोग होणार आहे। तुम्ही जर या वर्षीची CETची परीक्षा देऊ इच्छिता तर तुम्हाला ही संपूर्ण लेक्चर सिरीज फॉलो करणं, रेग्युलर अपडेट राहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्यासाठी एक क्रॅश कोर्स घेऊन आलेला आहोत। तुम्ही जर आमच्या या क्रॅश कोर्सला जॉईन होऊ इच्छिता त्याकरता तुम्हाला आमच्या अधिकृत मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे। यामध्ये संपूर्ण सिलेबसवर आपण PDF माध्यमातून नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत। त्याबरोबर तुम्हाला YouTube बेसिसवर रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहेत। त्याचबरोबर 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे आणि या कोर्सची माफक फी असणार आहे 1000 रुपये। याकरता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण माहिती मिळवता येणार आहे। यावर तुम्ही फोनद्वारेही संपूर्ण माहिती मिळवू शकता। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर सिरीजला आपण सुरू करूया। घटनेची उद्देशपत्रिका कायदेशीर अभिवृत्ती म्हणजेच लीगल ॲप्टिट्यूड या युनिटमधील दुसरं चॅप्टर आहे घटनेची उद्देशपत्रिका। भारताची राज्य घटनेची उद्देशपत्रिका ही खालील प्रमाणे आहे। बघा मित्रांनो, आम्ही भारतीय जनता भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रातील एकत्मता आणि अखंडता राखणारी ह्यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज नोव्हेंबर 1949 च्या 26व्या दिवशी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। न्याय म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय। स्वातंत्र्य म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य। समता म्हणजे काय की समता, दर्जा आणि संधी याबाबत समता। बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा। या सर्व गोष्टींचा समावेश आपल्या घटनेच्या उद्देशपत्रिकेत होतो। मित्रांनो, घटनेची उद्देशपत्रिका अभ्यासत असताना आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे, रेखांकित केलेले शब्द 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहेत। म्हणजे कोणते तर बघा, आम्ही भारतीय जनता सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य, त्यानंतर अखंडता आमच्या या घटना समितीत ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। या प्रकारचे जे रेखांकित केलेले शब्द आहेत तर ती 42व्या घटना दुरुस्तीने आपल्या उद्देशपत्रिकेत समाविष्ट केलेले आहेत। तर मित्रांनो, उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला अभ्यासाचे घटक आहेत, घटनेचे उगम स्थान कोणते आहे, त्यानंतर राज्यव्यवस्थेचे स्वरूप काय आहे, राज्यव्यवस्थेचा उद्देश काय आहे। या प्रकारे आपल्याला उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करता येईल। तर पहिला आहे घटनेचे उगमस्थान। तर घटनेचे उगमस्थान कुठून आहेत? आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करीत आहोत। यावरून असे स्पष्ट होते की राज्यघटना ही भारतीय जनतेने तयार करून स्वेच्छेने स्वीकारली आहे, ती कोणीही लाटली नाही। म्हणजेच काय, ही जी घटना आहे ती भारतीय जनतेने स्वतः तयार केलेली आहे, ती कोणी त्याच्यावर लादलेली नाही, बळजबरी केलेली नाही। वास्तविकपणे ही घटना कॅबिनेट मिशन या योजनेअंतर्गत अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडून आलेल्या घटना समितीने तयार केली होती, पण त्यांनी घटनेचे श्रेय भारतीय जनतेला दिल्यामुळे भारतीय घटनेचे उगमस्थान भारतीय जनताचा आहे हे स्पष्ट होते। बघा मित्रांनो, कॅबिनेट मिशन हे फक्त भारताची घटना तयार करण्यासाठी एक घटना समिती तयार केली होती, परंतु कॅबिनेट मिशन या समितीने संपूर्ण श्रेय आपल्या भारतीय जनतेला दिलेले आहेत। म्हणून भारतीय उद्देशपत्रिकेचे घटनेचे उगमस्थान हे स्वतः भारतीय जनताचा आहे असे यातून स्पष्ट होते।
राज्यघटनेचे उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण अभ्यास असताना राज्यव्यवस्थेचे स्वरूप अभ्यासणे महत्त्वाचे आहे. राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये पहिला आहे सार्वभौम. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला, तरी 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताला वसाहतीचे राज्य म्हणण्यात येत असे. या राज्यघटनेमुळे भारताचे सार्वभौम राज्य निर्माण झाले. अंतर्गत आणि बहिर्गत भारतावर कोणतेही नियंत्रण नाही किंवा कोणाचेही नियंत्रण नाही. भारत हा राष्ट्रकुल संघाचा सदस्य असला तरी सदस्यत्व स्वेच्छेने त्यांनी स्वीकारले आहे. ते सोडण्यात ब्रिटिश सम्राटाच्या संमतीची गरज नाही. भारत केव्हाही सदस्यत्व सोडू शकतो. याचा अर्थ असा की भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे समाजवादी. समाजवाद या शब्दाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला. भारताला साम्यवादी किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था मान्य नसून समाजवादी अर्थव्यवस्था मान्य आहे. श्रमिकांचे शोषण थांबवणे, उत्पन्नाच्या साधनांवर आणि वितरणावर सामाजिक मालकी व सामाजिक नियंत्रण ठेवणे यासाठी लोकशाही समाजवादाचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केला गेला. राज्य कोणत्याही धर्माला राजाश्रय देत नाही. धर्म ही पूर्णतः व्यक्तिगत बाब आहे. कोणावरही धर्म जबरदस्तीने लादता येत नाही. सर्व धर्मियांना शांततामय मार्गाने प्रचार आणि प्रसार आणि त्याचं पालन करण्याचा अधिकार आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक राज्यात अंतिम सत्ता जनतेच्या हाती असून राज्यकारभार जनतेच्या इच्छेनुसार चालतो. मतदानाद्वारे लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्या मार्फत शासन चालवले जाते. त्यालाच प्रजासत्ताक असे म्हणतात. त्यानंतरचा मुद्दा आहे गणराज्य. ज्या राज्यात कोणतेही राजकीय पद वंश परंपरेने प्राप्त न होता त्यातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार प्राप्त करण्याची संधी असते त्याला गणराज्य असे म्हणतात. प्रत्येक गणराज्य प्रजासत्ताक असते, पण प्रत्येक प्रजासत्ताक राज्य गणराज्य असतेच असे नाही. इंग्लंडमध्ये राजा हा वंश परंपरेनुसार पद प्राप्त करत असतो, त्यामुळे ते प्रजासत्ताक राज्य असले तरी गणराज्य नाही. भारतात राष्ट्रपतीचे सर्वोच्च पद सुद्धा हे लोकनियुक्त आहे, यालाच गणराज्य असे म्हणतात. भारताच्या राज्यघटनेचे उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना राज्यव्यवस्थेचा उद्देश अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, उद्देशपत्रिकेत 4 उद्दिष्टे सांगितलेली आहेत. पहिला आहे न्याय. न्याय म्हणजे काय? न्याय हा राज्य संस्थेचा आत्मा आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापन केल्याशिवाय व्यक्तीची व समाजाची सर्वांगीण उन्नती होत नाही. समाजातील अन्यायकारक रूढी परंपरा करून प्रत्येक नागरिकाला समान सामाजिक दर्जा देणे, जाती, वंश, धर्माच्या आधारावर कोणालाही विकासाची संधी नाकारल्या न जाणे म्हणजे सामाजिक न्याय होय. प्रत्येकाला व्यवसाय स्वातंत्र्य, मूलभूत गरजा पूर्ण करण्याची राज्याची जबाबदारी, प्रत्येकाला निश्चित जीवनमानाची व किमान वेतनाची हमी राज्याने देणे म्हणजे आर्थिक न्याय होय. राज्यव्यवस्थेचा दुसरा उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य. उद्देशपत्रिकेत विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, धर्म आणि उपासनेच्या बाबतीत सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिले गेलेले आहे. पण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक परिस्थितीचा घेण्याची समान संधी म्हणजे स्वातंत्र्य होय. त्यानंतर राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे समता. समता म्हणजे सारखेपणा नसून मानवनिर्मित भेदाभेद नष्ट करणे, सर्वांना व्यक्तिमत्व विकासाची समान संधी देणे, कायद्यासमोर प्रत्येक नागरिकाला समानता म्हणजेच समता होय. त्यानंतर राज्यव्यवस्थेचा चौथा उद्दिष्ट आहे बंधुता. सामाजिक भेदभाव, जातीवाद, धर्मवाद, भाषावाद, प्रांतीयवाद नष्ट करून सर्व नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना करणे आवश्यक होते. मित्रांनो, 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत सर्वात मोठी घटनादुरुस्ती केली गेली. एकूण 40 कलमांमध्ये बदल केला गेला. उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे नवीन शब्द घालण्यात आले. त्याचबरोबर समानतेच्या बाबतीत अखंडता हा शब्द समाविष्ट केला गेला. बघा मित्रांनो, उद्देशपत्रिकेचे स्पष्टीकरण करत असताना आपण घटनेचे उगमस्थान, राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचे उद्देश अभ्यासले आहेत. या सर्व प्रकरणावर आता आपल्याला लॉ सीईटीच्या परीक्षाभिमुख प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, प्रश्न पहिला आहे 42व्या घटनादुरुस्तीने घटनेच्या उद्देशपत्रिकेत या शब्दांचा समावेश करण्यात आला. पर्याय आहे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
आणि वरील सर्व. तर आपण अभ्यास केल्याप्रमाणे 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता या तीनही शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक ड आहे तर तो बरोबर आहे. तर त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात अंतिम सत्ता टिंबटिंबच्या हाती आहे. पर्याय आहेत जनता, राष्ट्रपती, लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जनता. भारतात अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो. राज्यकारभार प्रत्यक्षपणे जनतेद्वारे चालतो. अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. जनता दैनंदिन राज्यकारभारात भाग घेऊ सरकार चालवते. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 आणि 3. तर भारतात प्रजासत्ताक राज्य पद्धती आहे कारण राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमार्फत चालतो. आणि तिसरा आहे अंतिम सत्ता जनतेच्या हाती आहे. या प्रकारे सदर प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 1 व 3. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत न्यायाची हमी दिली जाते. तर पर्याय आहेत सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि वरील सर्व. प्रश्नाचं उत्तर आहे ड वरील सर्व. भारतीय राज्यघटनेत सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाची हमी दिली जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की. पर्याय सर्वांना समान आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. कायद्यासमोर सर्व समान असतील. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील. आणि शेवटचा पर्याय ब व क. प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि क. भारतीय राज्यघटनेतील समतेचे तत्व असे सांगते की कायद्यासमोर सर्व समान राहील. प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकासाची समान संधी राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे, ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय. 42वी, 44वी, 82वी आणि 35वी. तर उत्तर आहे 42वी ही राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती होय. तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आहेत. त्यानंतर आपण घटनेची उद्देशपत्रिका अभ्यासली आणि त्यावरील महत्त्वाच्या टॉपिकचा आपण अभ्यास केलेला आहे. तर आता आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या टॉपिकवर थेरी आणि एमसीक्यूज घ्यायचे आहे. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही जर लॉ सीईटीचा अभ्यास करत असताल, लॉ सीईटी मध्ये आपल्याला घवघवीत यश मिळवायचं असेल तर मित्रांनो, माझं लेक्चर सिरीज फॉलो करा. आणि समाजाची बांधिलकी म्हणून मी आपल्याला एक संदेश देऊ इच्छितो. आपला आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा, झाडांना पाणी घाला